वृषभ राशीचा खरा प्रवास हा या राशीचा प्रवास हा तर कुठल्याही राशीसारखा सरळ आणि साधा सोपा बाहेरच्या जगाला दिसतं ते फक्त तुमचं चैतन्य, तुमची बोलण्याची कला व तुमचं मोहक व्यक्तिमत्व आणि तुमचा प्रभावी संवाद. लोकांना वाटतं की तुम्ही नेहमी आनंदी, आत्मविश्वासाने भरलेले आहात आणि परिस्थिती हाताळण्यात तरबेज आहात, पण वास्तव काही वेगळेच आहे. तुमच्या अंतर्मनात किती गोंधळ चालतो, किती वेदना तुम्ही गिळून टाकता आणि किती वेळा स्वतःचे अश्रू पुसले आहेत हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. या राशीने मागील काही वर्ष एक गोष्ट खोलवर शिकली आहे. लोक चेहऱ्यावर हसतात पण आतून द्वेष धरतात. काही नातेवाईक प्रेम दाखवतात पण आतून तुमच्याच प्रगतीचा हेवा करतात. काही मित्र तुमच्या जवळ येतात पण तुमच्याकडूनच फायदा मिळेपर्यंतच तुमच्या यशाजवळ असतात. तुमच्या अडचणींवर लोक खुश असतात आणि इतके वेळा जखमी झालात की तुम्ही आता तुमची सहनशक्ती नव्याने तयार झाली आहे. तुम्ही जे भोगलं होतं ते फक्त काळ नव्हता, तरी ती होती एक परीक्षा, कर्माची परीक्षा, तुमच्या स्वभावाची परीक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नशिबाचं वळण बदलण्याची तयारी. पण आज तुम्ही जिथे उभा आहात तो काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दरवाजा आहे. या दरवाजाचा एका बाजूला भोगलेले दिवस आणि कपटी स्वार्थी मित्र, फसवे शब्द, अनपेक्षित विश्वासघात आणि दुसऱ्या बाजूला तुमचं भविष्य पुन्हा जागृत होत आहे. जिथे नशीब अचानक फिरायला तयार आहे तिथे तुमच्यासाठी नवीन लोक, नवीन संधी, नवीन उंची उघडणार आहेत. हा लेख तुम्ही म्हणजे तुमच्या भूतकाळाच्या राखेतून उगवणाऱ्या नवीन राशीचा प्रवास आहे. त्यात तुम्ही जाणून घेणार आहात की भूगोलात आता काय बदलते आणि पुढे काय मोठं घडणार आहे. आता सुरू करूया सखोल प्रवास. या राशीच्या सत्याचा, संघर्षाचा आणि नवीन जन्माचा प्रवास आहे. नंबर 1 आहे भूतकाळातले भोगलेले दिवस. या राशीचा मौन संघर्ष आणि या राशीचा भूतकाळ म्हणजे एक शांत युद्ध. अशी ही लढाई होती जी तुम्ही कोणालाही न सांगता कोणाकडून मदत मागितली नाही आणि ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक दिवस स्वतःशी झुंज देत होतात. तो या राशीचा सर्वात मोठं दुःख आहे की ही रास भावनिक असते, विचारशील असते, लोकांना मदत करून आनंद मिळवते, पण हाच स्वभाव तुमच्या सर्वात मोठ्या अडचणींना कारण ठरला आहे. कारण घरातल्या लोकांनी दिलेला हा त्रास, तुम्हाला दुखावणारे, चुकीचे वागणारे आणि तुमच्या बोलण्याला किंमत न देणारे लोक तुम्हाला बाहेर नव्हे तर घरामध्येच भेटले. तुमच्या विश्वासावर वार करण्याची संख्या जास्त होती. तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता, मी इतकं चांगले वागते तरी माझ्याशी असे का होतं. काही नातेवाईक तुमच्या प्रगतीचा हेवा केला, तुमचं कौतुक ऐकण्याऐवजी तुमच्यावरती द्वेष केले, तुमच्या निर्णयांवर टीका केली आणि तुमचा आत्मविश्वास गळून जाईल अशी वागणूक केली. तुम्ही किती वेळा मनातल्या मनात रडलात हे तुमच्या जवळच्या लोकांनाही माहीत नाही. मित्र नावाखाली स्वार्थी लोक या राशीच्या मैत्रीला खूप महत्त्व देतात, पण तुम्ही हसता खेळता सोबत देता, ऐकून घेता, त्यामुळे लोकांना वाटतं की तुम्हाला भावना नाहीत. हे मित्र तुमच्याकडे येत होते, तुमच्या बुद्धीचा, संपर्काचा आणि तुमच्या स्वभावाचा फायदा घेत होते. तुम्हाला गरज असताना मात्र अनेकांनी पाठ फिरवली. अनेकदा तर तुमच्या नावावरच चुकीचे निर्णय घेऊन दोष तुमच्या डोक्यात टाकण्यात आले. लोकांनी तुमच्याबद्दल खेळलेले गुप्त डाव, तुमच्या चांगल्या गुणांचा लोकांनी गैरफायदा घेतला. तुमचं बोलणं, तुमची माहिती, तुमचे प्लॅन हे सगळं इतरांच्या फायद्यासाठी वापरण्यात आलं. तुमच्या पाठीमागे तुमच्यावर आरोप लावले गेले, अफवा पसरवण्यात आल्या. कारण तुमच्या मनाला सर्वात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला दुखवलं ते अनेकदा तुमच्याच कुटुंबातील किंवा तुमच्या जवळच्या वर्तुळातील होते. कारण हा काळ इतका भयानक होता की तुम्हाला स्वतःलाच कधी शंका यायची की मी चुकीचा आहे, माझ्यातच दोष आहे. पण सत्य हे तुमची परीक्षा चालू होती. हा काळ ब्रह्मदेवाचा दिलेला कठीण टप्पा होता, त्यातून तुम्ही अधिक मजबूत होऊन बाहेर पडलात. नंबर 2 आहे वर्तमानात. आता तुमच्या जीवनात चालू असलेला निर्णय टप्पा. ज्या टप्प्यावर आहात तो टप्पा फक्त बदलाचा टप्पा नाही, तो नशिबाचं वळण बदलणारा निर्णायक टप्पा आहे. कारण हा काळ असा आहे की तुम्ही भूतकाळातील ओझे मागे टाकत आहात आणि भविष्यातील उन्नतीकडे चालू लागले आहात. जे लोक दूर होत आहेत, जे तुम्हाला अचानक जाणवत असेल, ते काही लोक हळूहळू तुमच्यापासून दूर होत होते. कारण काहींच्या बोलण्यात बदल दिसतोय, काहींना मुखवटा कळतोय, तर काही अचानक घटना नाही की ब्रह्मदेवाची साफसफाई आहे. ज्यांनी तुमची ऊर्जा खाली विश्वास तोडला, तुमचा स्वार्थ केला, अशा लोकांना तुमच्या आयुष्यापासून दूर केले जात आहे. तुमच्या बुद्धीची खरी ताकद पुन्हा जागृत होत आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही
स्वतःवरच विश्वास ठेवायला विसरलात. पण आता तुमची तुमची शक्ती जागृत होत आहे. तुमचा विचारपणा, निर्णय क्षमता, ध्येय विश्लेषण शक्ती परत येणार आहे. तुम्ही आता तुमच्या चुकीचा फोन बरोबर लावूनच तुम्ही ओळखू लागला आहात. लोकांच्या नजरेतून, वागण्यातून, शब्दामधून तुम्ही त्याचा स्वार्थ ताडू शकता. तुमच्या आयुष्याची दिशा स्पष्ट होत आहे. आधी तुम्ही गोंधळलेले होतात, कुठे जावं, काय करावं, कोणावर विश्वास ठेवावा. पण आता तुमच्या मनात एक वेगळी स्पष्टता निर्माण होत आहे. तुम्ही तुमच्या करिअरमधील, पैशाच्या बाबतीत, लोकांच्या बाबतीत किंवा प्रगल्भ झाला आहात. जी कामं तुम्ही आधी अडकलेली होती ती आता पुढे सरकू लागली आहे. जी स्वप्ने आधी दूर वाटत होती ती आता हाताशी येऊ लागली आहेत. मानसिक शांतता वाढत आहे. हा काळ तुम्हाला आतून शांत करतोय. आधीचा गोंधळ आता कमी होऊ लागला आहे. तुम्ही स्वतःची किंमत ओळखत आहात. तुम्ही स्वतःसाठी उभे राहू लागला आहात. नशिबाचा टर्निंग पॉइंट. हा काळ सामान्य नाही. हा काळ असा आहे की तुम्ही पुढे जे अनुभवणार आहात ते भूतकाळापेक्षा संपूर्ण वेगळं आहे. जुने अध्याय बंद झाले, आता नवीन अध्याय सुरू होतो आहे. हा निर्णय टप्पा तुम्हाला सांगतो की भूक संपली, आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. नंबर 3 आहे पुढील काही दिवस या राशीच्या जीवनातील मोठे वळण. या राशीचे पुढील दिवस साधे व सामान्य नसतील. भूतकाळात तुम्ही जितकं सहन केलं तितकंच आता ब्रह्मदेव तुम्हाला तुमच्या नवीन दिशा देत आहेत. हा काळ म्हणजे तुमच्या जीवनातील मोठ्या उठावाचा टप्पा आहे. तुमच्यावरून तो हटवणारा कर्माचा काळ हा गेल्या काही वर्षांनी तुम्ही आर्थिक, मानसिक आणि भावनिक तणाव दिला आहे. पण कर्मचक्र बदलत आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमच्या उंचीपुढे शांत होतील, कारण तुम्ही त्यांच्या मनात जे प्रश्न होते त्यांची उत्तरं मिळू लागतील. तुमच्या आयुष्यात काम, करिअर, व्यवसाय, शिक्षण एखादी नवीन दार उघडतील. जिथे आधी अडथळे येत होते तिथे आता गती आणि प्रगती मिळेल. तुमची बुद्धी आणि संवाद कौशल्य तुम्हाला मोठी संधी देईल, कारण हे वळण अपेक्षित असू शकते. ज्यात अचानक तुमचा मार्ग बदलून जाईल, पण तो बदल चांगला असेल. पैशाच्या बाबतीतच ताणाचं ओझं हलकं होईल. अडकलेले पैसे मिळतील, नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील आणि एखाद्या परिवारात वाद, कर्ज किंवा आर्थिक दडपणही संपुष्टात येईल. तुमच्या किमतीची ओळख. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आता तुमची किंमत कळू लागेल. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमच्या समोर स्वतःच लहान पडतील, कारण हा काळ तुम्हाला नवीन व्यक्तिमत्व देईल. तुम्ही आता कोणावरही अनाथाई विश्वास ठेवणार नाही, कारण तुम्ही स्वतःची सीमा ठरवाल. आणि सर्वात महत्त्वाचं, लोक तुम्हाला वापरणं कमी करतील, कारण हा काळ तुम्ही त्यांना ओळखायला शिकलात. कपटी नातेवाईकांपासून कसे वाचाल. या राशीच्या भूतकाळात जेवढा त्रास नातेवाईकांकडून भोगला तो आता इतर राशींना कमीच भोगावा लागतो, म्हणून हा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे. बोलणं कमी, निरीक्षण जास्त. नातेवाईक कपटी असतील तर त्यांच्या समोर जास्त बोलू नका, कारण तुमच्या शब्दांना वाकवून फिरवून लपवता येतं. त्याऐवजी शांत राहा आणि त्यांचं वागणं निरीक्षण करा. ते काय बोलतात यापेक्षा ते काय लपवतात यावर जास्त लक्ष द्या. तुमचं यश, तुमची योजना कोणालाही सांगू नका. या राशीच्या हवेत आपले प्लॅन बोलून जातात, कारण कपटी नातेवाईक हेच प्लॅन आढळतात आणि थांबवतात. तुमच्यावरच वापरतात. म्हणून आता तुमचं पुढचं पाऊल, तुमचं पुढचं काम, तुमचा पुढचा उद्देश फक्त तुमच्यापाशीच ठेवा, कारण भावनिक हे ब्लॅकमेल होऊन देऊ नका. हे नातेवाईक सर्वात मोठी सवय म्हणजे भावनिक शब्द वापरून तुम्हाला कमकुवत करणे. जसं की आमच्यासाठी हे करायला हवं होतं, तो आमचा नाहीच, तू बदललास का. हा फक्त एक खेळ आहे. तो ओळखलात की तुम्ही वाचलात. अंतर ठेवा, आता नातं तोडू नका. कपटी लोकांपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे, परंतु नातं तोडणं आवश्यक नाही, कारण अशा लोकांना दूर ठेवण्याची सर्वात मोठी ताकद आता मर्यादा. योग्य लोकांना ओळखा. तुमच्यावर प्रेम करणारे, तुमच्यासाठी उभे राहणारे आणि तुमच्या दुःखी काळात साथ देणारे लोक तुमचे खरे नातेवाईक आहेत. बाकी सगळे फक्त परिस्थितीनुसार बदलणारे चेहरे आहेत. स्वार्थी मित्रांना कसे ओळखाल. या राशीच्या मैत्रीवर खूप विश्वास ठेवला, पण या राशीला सारखी मैत्री अनेक वेळा त्रास देतात, पण त्यांना ओळखणं अतिशय सोपं आहे. जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर त्या तुमच्या नजरेतून किती दूर पडलात हे पहा. स्वार्थी मित्रांचा पहिला गुण असा आहे की तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा तो दिसणार नाही, काम झाल्यावर गायब, आणि फायदा हवा असेल तेव्हा उपस्थित. तुमच्या यशावर त्याच्या चेहऱ्याची चाचणी करा. स्वार्थी मित्रांना तुमचं यश सहन होत नाही, कारण तुमच्या चांगल्या बातमीवर उत्साह दाखवत नाही. त्यांना आतून तुमच्या
उंचीचा हेवा वाटतो. हे माहिती असताना इतरांना देतात, कारण तुम्ही त्यांच्यावर गुपित सांगितलेलं हे इतरांपर्यंत पोहोचवतात. स्वार्थी मित्रांसाठी तुमचं गुपित म्हणजेच त्यांचं सामाजिक चलन असतं. तुमच्या अपयशात त्यांना आनंद दिसतो. तुमचे मन जळत असताना त्यांना एक वेगळी शांतता दिसते, कारण त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यापासून पुढे जाणार आहात. तुमचा वापर करण्याची त्यांची पद्धत, कधी पैसे तर कधी तुमची ओळख, कधी तुमचा वेळ, कधी तुमची मानसिक शक्ती, हे लोक तुमचा वापर करतात. तुम्ही दिलं तर ठीक, पण तुम्ही नकार दिला तर त्याचं खरं रूप समोर येतं. खरी मैत्री आणि स्वार्थी लोक यात फरक. खरा मित्र तुम्हाला प्रोत्साहन देतो, स्वार्थ मित्र तुम्हाला थांबवतो. खरा मित्र तुम्हाला वाढताना आनंदी होतो आणि स्वार्थी मित्र तुम्हाला थकलेला पाहून समाधान पावतो. नंबर 6 आहे या राशीचा नवा जन्म. या राशीचा संपूर्ण प्रवास आणि या 2 गोष्टींमध्ये विभागलेला आहे. भूतकाळातील अंधार आणि भविष्याचे उजेड पाहत. भूतकाळाने तुम्हाला खूप काही शिकवलं, पण तुम्हाला खूप काही देणार आहे. या 2 टोकांमध्ये उभा आहे. जो क्षण तुम्ही जिथे भूतकाळाचा धडा आणि भविष्याची द्वारध्वनी होतात घेऊन उभे होतात, त्या दुःखाने तुम्हाला आतून आता रडवलं आहे. ज्या लोकांनी तुमचा विश्वास तोडला, त्या मित्रांनी तुमचा उपयोग केला, ज्या घरच्यांनी तुमच्या शब्दांनी वार केले आणि त्यांना एकच काम केलं, त्यांनी तुम्हाला मजबूत बनवलं. या राशीचा संघर्ष व्यर्थ गेला. प्रत्येक अपमानाने तुमचा अहंकार नाही तर तुमचा आत्मविश्वास घडवला. प्रत्येक फसवणुकीची तुमची बुद्धी अधिक तीक्ष्ण केली. प्रत्येक चुकीच्या नात्याने तुमचं मन शहाणपणात बदललं. भूतकाळ म्हणजे तुमची आता खरी माणसं तुम्हाला शोधत येतील. तुम्ही नाती जोडली, पण आता नाती तुमच्यासाठी बांधली जातील. नशिबाचा हा नवं वळण म्हणजे या राशीचं नाव आहे. जन्म आहे. तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक वेदनेचं उत्तर आता या आयुष्य तुम्हाला परत येणार आहे. यशात सर्वांनाच योग्य लोकात व शांततेच्या अशा टप्प्यात जिथे तुम्हाला पुन्हा स्वतःशी प्रेम करायला जमेल. अत्यंत सत्य हेच की तुमच्यावर जे काही घडलं ते तुम्हाला तोडण्यासाठी नव्हतं, ते तुम्हाला घडण्यासाठी होतं. आता तुम्ही या उंचीवर जाणार आहात. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, या राशीची अंगठी तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही ती अंगठी खरेदी करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.